एरवी तुम्हाला करायची असेल तर ना खोबऱ्याबरोबर कांदा आणि लसूण पण परतायला घालायचं आणि ते वाटून घ्यायचं. अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. पोळी, पराठा, भाकरी, भातासोबत पण छान लागते ही भाजी. नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे की रोजच्या जेवणातल्या भाज्या काय करायच्या, साध्या सिंपल सोप्या, फार खटपट न करता अशा तुम्हाला करता येतील ते मी दाखवणार आहे. तर आज आपण फ्लावर, मटार, बटाटा रस्स्यापासून सुरुवात करतो आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे विदाऊट ओनियन गार्लिक मी दाखवते. पण इतर वेळी जेव्हा तुम्ही कराल आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण घालू शकता आणि त्यावेळेला कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, मध्ये मध्ये स्किप करू नका, नाही तर महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कळणार नाहीत. तो शेवटपर्यंत बघत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी पूर्ण डिटेल रेसिपी पण असते, परफेक्ट मेजरमेंट दिलेलं असतं. ते सगळं तुम्ही नक्की चेक करत जा, म्हणजे तुम्हाला रोजचा स्वयंपाक करायला पण इझी जाईल. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की बुधवार आणि शनिवार हे आपले ठरलेले आहेत. तर टायमिंगच्या स्लॉटमध्ये थोडा चेंज जरी झाला तरी तुम्ही मला सपोर्ट करा. बुधवारची आणि शनिवारची जी रेसिपी आहे, तर एक रेसिपी आपली रोजच्या जेवणातली भाजी असं करणार आहे आणि एक रेसिपी दाखवणार आहे ब्रेकफास्टसाठी. तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा आणि माझे व्हिडिओ बघत चला. तर आता फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया. आपल्याला फ्लावर, मटार, बटाटा जो रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी इथे पाणी मी तापवत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. इथे आता सुके मसाले वाटून घ्यायचे. 1 टेबलस्पून धणे घेतले आहे, अर्धा टेबलस्पून जिरं आहे आणि 2 टेबलस्पून सुकं खोबरं आहे. ते आता मी भाजून घेते. 1 ते 2 मिनटं चांगला वास सुटेपर्यंत, सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच खसखस पण घालायची आहे. शेवट घालणार आहे खसखस, कारण ती लगेच जळेल म्हणून. ते भाजून झालं आहे आपलं. आता मी खाली उतरवते आणि खसखस भाजून घेते. 1 ते 2 मिनटं घ्यायचं आहे भाजून. बघा, खसखस भाजून होत आलेली आहे आणि आता मी बाकीच्या दुसरे भाजलेल्या मसाल्यात मिक्स करून थंड करायला ठेवून देते. आणि आता इथे ना एक छोटासा टोमॅटो घेतला आहे मी आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत आणि त्याची प्युरी करून घ्यायची. इथे आपलं हळद मीठ घातलेलं पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये आता आपण फ्लावर, मटार आणि बटाटा 70% फक्त उकळून घेणार आहोत. ते थंड झालेलं आहे आणि आता हे मी मिक्सरला याची पूड करून घेते. त्या मसाल्यातच मी आलं मिरची पेस्ट घालून घेते. सुका मसाला वाटून झालेला आहे माझा. टोमॅटोची प्युरी आपली रेडी झालेली आहे आणि आता आपण फ्लावर, मटार उकळले का चेक करूया. झालेलं आहे हे. आणि आता मी गॅस खालनं बंद करते. 70% फ्लावर, मटार सगळं शिजलेलं आहे. चाळणी तिथे मी काढून निथळून घेतलेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप आपली ही आहे की कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर राई घालायची आहे. राई तडतडली की हिंग आणि त्याच्यानंतर हळद. गॅस बंदच ठेवायचा आहे आणि या स्टेजला आता वाटलेला जो मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी घातली मी. तेल सुटलेलं आहे चांगलं. आता टोमॅटो प्युरीला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मीठ आणि साखर घालायचं आहे. एकदाच घाला भाजीमध्ये. आपण जेवढं घालणार आहोत तेवढंच घालून. बघा, हे पण भाजीचं पण झालेलं आहे आपला व्यवस्थित. टोमॅटो प्युरी शिजलेली आहे आणि आता इथे हे पाणी आहे ना, मी भाजीला आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यासाठी गरम पाणीच लागतं म्हणून ते घालायचं आहे. त्याच्यासाठी ते पाणी मी उकळवत ठेवलेलं आहे. आणि आता व्यवस्थित छान ग्रेव्ही आपली दाटसर झालेली आहे. तुम्हाला रस्सा कसा जसा घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे. लाल तिखट इथे मी घातलेलं आहे. बाकी आपले वाटलेले मसाले अगोदरच घालून झालेले आहेत. पाण्याला उकळी आलेली आहे. या स्टेजला आता मी गॅस बंद केला आहे आणि भाजी घालून घेतलेली आहे. 70% आपली शिजलेली आणि उकळतं पाणी घातलेलं आहे. आणि व्यवस्थित छान मिक्स करून आता ढवळून आपण झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत. मीडियम टू लो हीट, एकदम फास्ट गॅस ठेवू नका. आणि एक 5 मिनटं आपण उकळी आणायची. हे बघा, झाकण काढून झालं आहे माझं. आणि या स्टेजला आता गोडा मसाला जो आहे तुमच्याकडे अवेलेबल तो घाला, विकतचा किंवा घरचा कुठलाही जो असेल तो. छान भाजी अगदी खटखटून उकळून झालेली आहे, मस्त एकजीव झालेली आहे आणि खूप छान अशी ग्रेव्ही पण झालेली आहे. श्रावण महिना म्हणून विदाऊट कांदा लसूण असली तरी खूपच टेस्टी भाजी ही बनलेली आहे. रंगावरूनच तुम्हाला कळत असेल किती मस्त भाजी आपली झालेली आहे. व्यवस्थित फ्लावर शिजलेला आहे. फ्लावर कधीही ओव्हरकुक करायचं नाही. या लास्ट स्टेजला मी आता ना थोडासा गरम मसाला पण घातलेला आहे. गॅस बंद केला आहे खालनं आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता आपण भाजी सर्विंगसाठी बाउलमध्ये काढून घेऊया.
वाव, किती मस्त कलर आलाय बघा. किती टेम्पटिंग वाटते ना, आताच खावीशी वाटते ना. विदाऊट कांदा लसूण इतकी सुंदर चव लागते ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा श्रावण महिना म्हणून. आणि एरवी तुम्हाला करायची असेल तर ना, खोबऱ्याबरोबर कांदा आणि लसूण पण परतायला घालायचं आणि ते वाटून घ्यायचं. अशी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. पोळी, पराठा, भाकरी, भातासोबत पण छान लागते ही भाजी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. रोजच्या जेवणातली आहे, फार खटपट नाही आहे. पटकन आणि झटकन अशी सगळ्या साहित्यात उपलब्ध होणारी अशी ही भाजी आहे. भाजी करून बघा आणि तुमची फ्लावर मटार रस्सा कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मला माझा जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड रहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.